आधार कार्ड घेतले का सोबत? बाकीच्या बाजूला सर काय झालं? काय नाही सभापती कमलताई शेळकंदे शिवसेना आणि उपसभापती सन्माननीय अमित अनंत डोके उपसभापती. अजून असं काही ठरलेलं नाही. आता ते ठरवतील आम्हाला सांगते बाहेर. प्लॅनर तुम्ही नाही, आम्ही त्यांच्या पाठराखेत ते सगळी मंडळी आम्ही पाठराखून करायला होतो त्यांच्या. 8 सदस्य असताना तुम्ही सगळे सदस्य सहलीला पाठवले होते. सहलीला कुठे पाठवले? देवदर्शन काल केलं. कोणत्याही चांगल्या कामाला देवदर्शन महत्व काल तर केले. काल केलं आज आले आशीर्वाद दिले देवाचे. देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी काय अडचण? कुठल्या देवाचा आशीर्वाद घ्यायला गेले? तो देव जो आहे तो असा आहे, तो मानवतेचा देव आहे. शरद देव, रामदेव, नाही, देवांचा देव महादेव. देवाचा देव महादेव. आज अच्छा, देवांचा देव महादेव. आज सोमवार आहे. काय इतर पक्षांची काय मदत वगैरे घेते? सगळे पक्ष बरोबरच आहे. दोन्ही आता समविचारी कुठले कुठले पक्ष बरोबर आहेत? सगळेच पक्ष आहेत. राष्ट्रवादी सोबत आहे? आतमध्ये गेलं सगळे सोबत होते ना. नाही, बरोबर आहे, पण आता तुम्ही सभापती उपसभापती निवडला जाणार आहे. संख्या 9 लागणार आहे. अमित ढोलेंनी पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत असं करतोय. आहे, संजय वराडे आहे, ते सगळी मंडळी आहे. विरोध असेल ना महायुतीचं? विरोध होईल आतमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध होऊन देईल तुमचे मित्र? मग मला संख्या पण कुठे त्यांच्याकडे पण बिनविरोध होऊन देतील का? नाही दिला. महायुती म्हणून तर द्यावं. बघा, मोठ्या पाण्यात द्यावं लागलं सर्वांना. आता महायुतीचा विषय युतीतले आहेत ना. महायुतीचा विषय काढला, मग सगळ्यांनी एकत्र बसून प्लॅन का नाही केलं? झालं ना प्लॅन. ते म्हणले तुम्ही करा 5 वर्ष, पुढच्या 5 वर्षाला म्हणले सर का आता संजय वराडे तुमच्या सोबत आहे असं तुम्ही म्हणाले. मग संजय वराडेंना सभापती पदाची संधी कधी? आता ते सोबत असतील तर सगळे ठरवतील ना. तुम्ही त्यांना काही A प्लॅन, B प्लॅन, C प्लॅन दिला असेल ना सर? नाही, असं काही ठरलेलं नाही. आता सगळे जर आतमध्ये बसतील, ठरवतील 10च्या 10 लोक निर्णय करतील. याच्यामध्ये आम्ही कोण सहभागी नाही. आमचा सहभाग एवढं की त्यांना सर्वांचा आमचा मोरल सपोर्ट आहे आणि चांगला कारभार चालवण्यासाठी आम्ही सगळी मंडळ त्यांच्याबरोबर आहे. तालुक्याची आमदारकी, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या उपयुक्त व्यवस्थेसाठी काम करायला तुम्ही हजर राहणार आहे. आता सरकारने कॉप करण्यासाठी 20% प्रोव्हिजन आहे, म्हणजे जास्तीत जास्त 2 सदस्यांना अनुमती दिलेली आहे. काय कॉपला कसं प्रोव्हिजन किंवा काय तुमचे अपडेट? अजून तसा अजेंडा काय आलेला नाही, त्याच्यावर काही चर्चा झाली. शासनाने निर्णय घेतला, GR नाही निघाला अजून तशी अजेंडा आलेला नाही, चर्चा झालेली नाही. अजेंडा आला की आम्ही तातडीने चर्चा करू. आता ते तुमच्याकडे कमी मताने पडलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तुमच्याकडे आलेले आहेत. त्यांना काय भविष्यकाळात संधी मिळू शकते? बघा, इकडे सगळे जर आले राष्ट्रवादी सहित, आम्ही सगळ्यांना संधी देऊ. मोठा पक्ष आहे आपला. सगळ्यांना संधी? सगळ्यांना संधी. उद्या विधानसभेला संधी मागितली मग? सगळ्यांना संधी देऊ. लोकशाही ना, लोकशाही सर्वांची. आपल्या अडचण काय? थँक्यू.